नमस्कार, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण डाळ पालक बनवणार आहे. त्यासाठी मी पालक इथे निवडून घेतलेली आहे. तर ती आपण आता स्वच्छ धुवून घेऊ. तर पालक मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आपण चिरून घेऊ. पालक आपली चिरून झालेली आहे. मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही कोणती पण डाळ घेऊ शकता. आणि आता ती आपण स्वच्छ धुवून घेऊ. तर बघा, मी इथे डाळ आणि पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकू. तुम्ही यामध्ये टमाटर पण टाकू शकता, पण मला ते आवडत नसल्यामुळे मी नंतर फोडणीमध्ये टाकणार आहे. कुकर लावून 3 शिट्ट्या करून घेऊ. तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टमाटर आणि लसणाची पेस्ट. तर बघा, 3 शिट्ट्या झाल्या आहे. आपली डाळ शिजली आहे. मी टमाटर चिरून घेतलेला आहे, कांदे, लसूण पेस्ट आणि शेंगदाणे. आता आपण फोडणी देऊ. मी इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आधी आपण जिरं टाकून घेऊ. नंतर राई, कांदा, लसूण पेस्ट, शेंगदाणे, हळद, 1 चम्मच चटणी, मीठ. हे लसूण चांगले परतून घेऊन आणि आता यामध्ये हळद, मीठ, मसाला, चटणी टाकू. टमाटर टाकून देऊ. आलेलं आहे. आपण त्यामध्ये पालक वरण टाकू. फोडणीमध्ये तुम्ही मिरच्या पण टाकू शकता. बघू शकता, वरणाला छान उकळी आलेली आहे. तर बघा, पालक वरण आपलं रेडी झालेलं आहे. हे वरण तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि भातासोबत तर खूपच छान लागते. आमच्याकडे जास्त पालक वरण आणि भातच जास्त मुलांना आवडतो. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि अस्मिताज किचन जय सेवालाल चॅनलला सबस्क्राईब करा.